आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू तिच्याशी पूर्वीपेक्षा जास्त कठोरपणे वागतेस असं वाटतं मला. यशोधरा, असं काहीतरी झालंय किंवा असं काहीतरी घडून गेलंय की ज्यामुळे तुला आवडणारी आराध्या आता तुला आवडत नाहीये, बरोबर? तू आणि आई तुमचं ठरलंय. यशोधरा म्हणजे विक्षिप्त वागते, तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही, कधी काय बोलेल काय करेल म्हणून. बट यू नो व्हॉट अरविंद, आम्ही जे काय करतो जे काय बोलतो त्यामागे नेहमी काहीतरी कारण असतं. ट्रस्ट मी. एनिवे, आत्ता खरं तर आम्हाला तुझे आभार मानायचे की तू आम्हाला विचारलंस, नेहमीप्रमाणे सरळ आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभं केलंस. यशोधरा, नाही खरंच, आता तू जे काही विचारतोयस ना त्याचं वाईट नाही वाटत आहे आम्हाला. वेल, आता आमच्या आईच्या लक्षात तर आलंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. होपफुली पुढच्या काही दिवसात तुलाही लक्षात येईल. ज्या दिवसापासून आराध्या या घरात आली आहे ना, आपल्या घरात अशुभच घडतंय. अशुभ? येस. यशोधरा, हा निव्वळ योगायोग असू शकतो ना. असेल ना, योगायोग तर असतोच. पण निखिल प्रकरण, त्या प्रकरणात आमचा श्रेयस हर्ट झाला. अँड यू नो व्हॉट अरविंद, आम्हाला कितीही त्रास झाला तरी आम्ही सहन करू, पण श्रेयसला जर त्रास झाला तर ते नाही चालणार आम्हाला. आराध्यामुळे श्रेयसला त्रास झालाय, तेव्हा आम्ही आराध्याला माफ करणार नाही. नक्की? आय होप हे एवढंच कारण असं. दुसरं काय कारण असणार आहे? कसं नाही यशोधरा, समुद्राचा तळ आणि बायकांच्या मनाचा थांगपत्ता कधीच कुणाला लागत नाही. आणि त्यात तर आपण द यशोधरा सरनाईक म्हणून म्हटलं. अरविंद प्लीज. ओके ओके, असू दे ना. उद्या लग्नाला जायचंय ना, बरीच तयारी करायची असेल तुला. मलाही तयारी करायची आहे. माय डार्लिंग हजबंड, यू सो राईट. अरे, आमच्या मनात काय चाललंय साक्षात ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. तू तर काय, फक्त एक मिडल क्लास डाऊन मार्केट क्लार्क. यशोधराला समजून घेणं तुझ्यासाठी कठीण नाही, इम्पॉसिबल आहे. डू यू अंडरस्टँड माय डार्लिंग हजबंड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. अगं शनू बेबी, कुठे होतीस तू? मी किती फोन ट्राय केले तुला आणि माझा एकही कॉल रिसीव्ह नाही केलास. किती टेन्शन आलं होतं मला. अगं मला माहितीये, आणि मी तुझे कॉल बघितले, फक्त रिसीव्ह नाही केले कारण मी अक्षय बरोबर होते. अक्षय बरोबर? कसं काय शक्य? मॉम, तुझ्या शनू बेबीसाठी काहीच अशक्य नाहीये. आणि यू नो व्हॉट, मी त्या अक्षयला सांगितलं की माझी गाडी बंद पडलीये, तर प्लीज मला ड्रॉप कर. आणि त्याने तुला ड्रॉप केलं? ऑब्व्हियसली. शनायाला कोणी नाही म्हणूच शकत नाही. आणि एवढंच नाही, तुला माहितीये, आम्ही तिथून कॅफेमध्ये गेलो, मग आम्ही कॉफी घेतली, छान गप्पा मारल्या. आणि आज म्हणजे नेहमी जसा अक्षय माझ्याशी वागतो त्यापेक्षा खूप चांगला वागत होता. वाव, सुपर. पण एवढ्यावरच तू खुश होऊ नकोस. आता हे असं भेटणं आणखीन वाढव आणि फक्त फ्रेंडशिप पुरतं थांबू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला फक्त अक्षयच्या जवळ जायचं नाहीये, तर त्या घरातील सगळ्यांची मनं जिंकायची. आणि खोटं का असे ना, पण त्या ओल्डीला तुझ्या फेवरमध्ये करून घ्यायचंय. अँड यू नो, हे सगळ्यात मोठं टास्क आहे. ऑफकोर्स. आणि म्हणून तर मी कुकिंग क्लास सुद्धा जॉईन केलाय ना. तिथल्या शेफना सुद्धा मी सांगून ठेवलंय की मला महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल पदार्थ शिकवायचे. यू नो व्हॉट मॉम, मी आज त्या मराठी संस्कार वर्ग समथिंग जे काही आहे तिथे सुद्धा गेले होते आणि तिथे सुद्धा ऍडमिशन घेतली आहे. व्हॉट? मॉम, हे बघ, आय नो
की तू अजून मला काही 4 गोष्टी चांगल्या सांगशील, पण तिथे गेल्यानंतर इन डिटेल काही ना काही शिकता येईल ना. म्हणजे मराठी कल्चर, लँग्वेज, ट्रेडिशन या सगळ्याबद्दल. कूल ना. आणि म्हणूनच मी लगेच ऍडमिशन घेऊन टाकली. यु नो, त्या ओल्डीला आणि त्या यश आंटीला इम्प्रेस करण्याचा एकही चान्स मी सोडणार नाहीये. आय नो, त्या ओल्डीला अशी टिपिकल ट्रेडिशन फॉलो करणारी सून पाहिजे आणि मी तशी सून होऊन दाखवणार आहे. दॅट्स लाईक माय गुड गर्ल. ए पण तू हे सगळं शिकता शिकता सिरियसली त्या ओल्डी सारखी होऊ नको म्हणजे झालं. नो वे. अगं हे तर सगळं मी फक्त त्या बाईला इम्प्रेस करण्यासाठी करते. पण तू बघ, हळूहळू त्या चंपूला मी कसं माझ्या प्रेमात पाडते ते. ही जी तुझी ताई आहे ना, तिने हे जे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग आमच्या विरोधात केलं, ते का केलं? तू या घरात अक्षयची बायको म्हणून यावीस, या घरची सून म्हणून यावीस म्हणून, राईट? बट कहाणी में ट्विस्ट, या घरची सून तर ती झाली आणि आता तर तिच्या डोळ्यांवर श्रेयसच्या प्रेमाची पट्टी आहे. तिला आजूबाजूला काय चाललंय काही माहिती नाही. तू दुःखी आहेस, तू आनंद आहे, हू केअर्स? तेव्हा आता जर तुला असं वाटत असेल की अक्षयने पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं, तर तुला त्याच्या मम्माला कन्व्हिन्स करावं लागणार आहे. अँड हाऊ विल यू डू दॅट डार्लिंग? आय मेक इट इझी. मम्मा तुला 2 ऑप्शन देते, ओके? चूज 1. ऑप्शन नंबर 1, तुझ्या बहिणीच्या विरोधात आम्ही तुला जे आणि जसं करायला सांगू ते करायचं. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 1, आम्ही सांगतोय तसं फॉलो करायचं. नाही, त्या यशोधराच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. याआधी पण तिच्या बोलण्याला फसून मी माझं अबॉर्शन करून घेतलंय आणि अक्षयपासून लांब गेले. तो मूर्खपणा परत नाही करायचा आहे श्रावणी. नाही नाही, मला माहिती आहे आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती माझ्याशी चुकीचं नाही वागणार किंवा माझ्यावर काही चुकीचं होऊ देणार नाही. माझं अक्षयवर खूप प्रेम आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचंय म्हणून तिने श्रेयसशी लग्न केलंय. ती स्वार्थी नाहीये. ती फक्त स्वतःचा विचार करत नाही. ती स्वार्थी नाहीये. ती स्वार्थी नाहीये. ती स्वार्थी. शाहू, अगं हो, काय एकटी बडबडतेस स्वतःशी? काही नाही आई, बोल ना. अगं काही नाही, मला ना त्या फिजिओथेरपिस्टचा नंबर हवा होता. उद्या बाबांच्या चेकअपसाठी बोलवायचंय ना त्यांना, म्हणून. बरं ठीक आहे, मी कॉल करते. बर, पण नक्की कर हा, आठवणीने. हो. बर, येते मी. शाहू, अगं कसला एवढा विचार करतेस? काही झालंय का बाळा? नाही आई, काही नाही. शाहू, काही नाही कसं अगं? तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय काहीतरी नक्की झालंय. तू ये इथे ये. बस बस. आता मला सांग नक्की काय झालंय? कसलं टेन्शन आलंय बाळा तुला? हे बघ आई, तू प्लीज मला चुकीचं समजू नकोस किंवा मी ताईबद्दल चुकीचा विचार करते असं नाहीये. पण मला जे दिसतंय तेच सांगतेय मी. बोल ना बाळा. हे बघ आई, मला असं वाटतंय की ताई खरंच श्रेयसच्या प्रेमात पडलीये आणि ती ह्या घरात लग्न करून का आलीये हे विसरतच चाललीये ती. आणि जर असं झालं तर माझं आणि अक्षयचं लग्न होणारच नाही ना. काहीतरी बोलू नकोस ग शाहू. हे बघ, आराध्या तुझी मोठी बहीण आहे, पण माझ्यापेक्षा जास्त जपलंय तिने तुला. तुम्ही दोघी लहान होतात ना, तेव्हापासून आधी तुझा विचार करायची ती. आणि आता सुद्धा बघ बरं, स्वतःचा जराही विचार न करता तुझ्यासाठी म्हणून तिने श्रेयसशी लग्न केलं, हो ना? हेच ना, हे लग्न करण्याचं खरं कारण माझं आणि अक्षयचं लग्न आहे ना.
हे ती विसरत चालली तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतेय तुला. हे बघ, शक्यच नाही. आराध्या काहीही विसरेल, पण तुला केलेलं प्रॉमिस ती नाही विसरणार. हे बघ, तू नको ते विचार करतेस. आणि आता आराध्यावर संशय घेण्यापेक्षा आराध्याला आधाराची जास्ती गरज आहे. रोज नव्या नव्या परीक्षांना तोंड देते ती. कुणासाठी? तुला केलेलं प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी. तुझं आणि अक्षयचं लग्न व्हावं म्हणून. हो ना? त्यामुळे हे नको ते विचार करण्यापेक्षा आराध्याला जर मदत करता आली ना तर बघ. आणि मुख्य म्हणजे शांत राहा. अगं असं कसं शांत राहू मी? आणि अजून किती दिवस वाट बघू? आजपर्यंत ती यशोधरा आणि ती शनाया यांच्यात काहीच ठीक नव्हतं, पण आता त्या यशोधरांनी त्या शनायाला जवळ करायला सुरुवात केलीये. एक मिनिट, म्हणजे आज ना उद्या ती अक्षयच्या जवळ? नाही नाही, त्याआधी मला अक्षयशी बोलायलाच हवं, मला काहीतरी करायलाच हवं. श्राऊ, अगं काय बोलणार आहेस तू? मला नाही माहित मी काय करणार आहे. मला नाही कळत आहे मला काय करायचं, मला काय बोलायचं, मला काहीच कळत नाहीये. काय चाललंय या पोरीचं नक्की? काहीच कळत नाहीये. यश आंटी. हॅलो आंटी, कशा आहात तुम्ही? आय एम फाईन बेटा. बरं संचिता, जरा मुद्द्याचंच बोलते कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. काही झालंय का? एनी प्रॉब्लेम? नाही, आय मीन एक इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. ओके, बोला ना. फोनवर नाही सांगता येणार बेटा. भेटू शकतेस? आत्ता? ओके ओके, नो इश्यूज. मी येते. घरीच येऊ का? नाही, आय मीन पॅलेस जवळ ये, पण पॅलेस जवळ आलीस की फोन कर, आम्ही तुला गेटवर भेटू. ओके चालेल, येते मी. लवकर निघशील ना? येते. गुड, सी यू देन. आंटी. Hey Sanchita. हाय डार्लिंग. हाउ आर यू? I'm good, but how are you? आय एम गुड. आंटी, तुम्ही इतक्या अर्जंट का बोलावलं? नाही म्हणजे पॅलेस मध्ये न बोलावता इथे असं बाहेर काही कॉन्फिडेन्शियल आहे का? You're absolutely right. निघे. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. यात आमच्या आईचा शालू आहे.
डू यू अंडरस्टँड? आलं लक्षात. फक्त संचिता, हे काम तासा दीड तासाच्या आत व्हायला पाहिजे. जमेल? आंटी, संचितावर सोपवलेलं काम तिने वेळेत पूर्ण केलेलं नाहीये. असं झालंय कधी? डोंट वरी. थँक्यू बेबी, आय एम रिअली डिपेंडिंग ऑन यू. अँड सगळ्यात महत्वाचं, काम झालं ना की आम्हाला एक फोन कर, आम्ही तुला इथेच भेटू. डोंट वरी, हे काम माझ्यासाठी खूपच इझी आहे. थँक्यू डार्लिंग. या. I'll see you soon. Bye. आई, अगं अरू, आई, आम्ही सगळे जरा बाहेर जातोय. सगळे एवढ्या सकाळी सकाळी? सगळं ठीक आहे ना अरू? सगळे ठीक आहे. तुला सांगायचंच राहिलं, श्रेयसची चुलत बहीण आहे ना, तिचं लग्न आहे, तर आज जायचंय. पण श्राऊ आहे घरी आणि तरी तुला तसं काही वाटलं ना तर मला कॉल कर. नक्की, तू अगदी निश्चिंतपणे जा. आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी छान स्वयंपाक करायला सांगितलाय. अगं कशाला उगाच? आई, अगं तिथे लग्नात जाऊन आम्ही छान असं चांगलं चुंगलं खाणार आणि तुम्ही असं घरचं जेवणार, मग मला वाईट वाटेल ना. आणि तुम्हालाही रोजच्या जेवणापासून जरा चेंज म्हणून. बरं, ते सगळं ठीक आहे अरू, पण आमच्या फ्लॅटचं काय झालं? फ्लॅट ना, मी अगं तू नाही का म्हणाली होतीस तुझ्या ऑफिसच्या जवळ तू एखादी जागा बघशील? त्याचं काय झालं बाळा? हे बघ, इथे आणखी अजून एक दिवस सुद्धा राहणं कठीण झालंय ग. आई, तुमचा त्रास कळतोय मला, पण तू बघतेस ना मी किती गडबडीत आहे. श्रेयसचा ऍक्सिडेंट झाला, मग हॉस्पिटल, आता या पूजेची गडबड होती आणि आज आता लग्नाला जायचंय. मी लग्नाहून आले ना की मी बघते नक्की, तू काळजी करू नकोस. ठीक आहे? ठीक आहे बेटा, तुला जमेल तसं बघ, काही हरकत नाही. येऊ मी? सुखी राहा. काळजी घे. हो, नीट ये. हो. संचिता, हाय आंटी. डन? ऑब्विसली आंटी. हवं तर तुम्ही चेक करा पुन्हा एकदा. नो नो, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर इतकं महत्वाचं काम आम्ही तुझ्यावर सोपवलं. थँक्यू व्हेरी मच आंटी. तुम्ही जसं सांगितलं होतं अगदी तसंच केलेलं आहे. त्यामुळे कुणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही की यात आधी काय होतं आणि आत्ता काय झालंय. थँक्यू डार्लिंग, तू आम्हाला मदत केलीस हे आम्ही कायम लक्षात ठेवणार आहोत. बेबी, आय एम सॉरी, पण आपल्याला एकत्र पाहिलेलं आम्हाला चालणार नाहीये, तेव्हा आम्ही नंतर फोन करतो तुला. आणि कधी काही गरज लागली तर नक्की कॉल करा. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. थँक्यू डार्लिंग. कोण होती ती? नाही म्हणजे या आधी कधी तिला पाहिलं नाहीये ना, म्हणून विचारली. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. यू नो व्हॉट, आम्ही तुला जे 2 ऑप्शन्स सांगितले त्यावर विचार केलास का? काही ठरवलंस? ते ठरव आधी, त्यावर कॉन्सन्ट्रेट कर, बिकॉज दॅट इज द नीड ऑफ द आवर. डू यू अंडरस्टँड? ट्राय अँड अंडरस्टँड. यशोधरा मॅम, ती मुलगी कोण होती? कोण मुलगी? जिला आता तुम्ही खाली भेटलात? इशिता, ए इशिता. तुला हाक मारते का कोणी?